मनात नाव तुझे, ओठांवर श्री स्वामी समर्थ. दुःखाच्या या अंधारात तूच आहेच माझा प्रकाश. संकट जेव्हा येती पुढे, मन घाबरून जाते थरथर, तेव्हा हळूच तू सांगतोस, भिऊ नकोस, मी आहे तुझ्या सोबत. गुरुवारी तुझ्या चरणी अर्पण करते माझी श्रद्धा सारी. अभिषेकाच्या त्या क्षणी मन भरून येते अंतरी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तूच माझा आधार, तूच माझी खरी शक्ती. तुझ्या नामात सापडते जीवनाचा खरा आधार. हॅलो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि मी या गुरुवारची आतुरतेने वाट बघत असते, कारण स्वामींची सेवा करायला मिळते. तसं तर रोजच स्वामींची सेवा करत असते, पण गुरुवारीही स्वामींची खास सेवा करायला मिळते. आणि अन्वी स्कूलमध्ये गेली आणि माझी सकाळी देवपूजा झाली होती. मी काही देवपूजा तुम्हाला दाखवली नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे माझी देवपूजा. मग बेडशीट वगैरे चेंज केली आणि अन्वीची खेळणी व्यवस्थित ठेवली आणि म्हटलं आता माझा स्वामींचा अभिषेक करायचा होता, तर मी घरातली कामं आवरली आणि स्वामींचा अभिषेक करायला घेतला. आता तुम्ही म्हणाल हिच्या ब्लॉग मध्ये तर नेहमी सकाळची देवपूजाच असते, कारण बघा ना, आजच्या धावपळीच्या युगात मन खूप अस्थिर असते. देवाचं नाम स्मरण, प्रार्थना किंवा ध्यान केल्याने मन शांत होते आणि आतून सुद्धा समाधान मिळते. देवाच्या भक्तीमुळे मनामध्ये नेहमीच चांगले विचार येतात. जीवनाकडे ना बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जेव्हा आयुष्यामध्ये अडचणी, संकट आणि दुःख येतात ना, तेव्हा सर्वात पहिलं नाव आठवतं ते म्हणजे देवाचं. आपसुकच आपले हात जोडले जातात, तेव्हा देवावरचा विश्वास आपल्याला धैर्य देतं. देव आपल्या सोबत आहे ही भावना मनाला ताकद निर्माण करते. त्यामुळे आपण कोणतीही परिस्थिती असे ना तरी आपण मजबूत राहतो. आता देवाची भक्ती म्हणजे पूजा नाही, मन शुद्ध ठेवणं, चांगलं वागणं, वाईट विचारांचा त्याग करणं आणि सकारात्मक राहणं असतं. आता जे देवाची भक्ती करतात ना, त्यांना तर चांगलंच माहिती आहे की देवाचं अस्तित्व काय आहे. आता तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, पण ती जी मनाला शांती मिळते ना, ती कशातही नाही. खरंच खूप समाधान मिळतं. मला सुद्धा खूप समाधान मिळतं. मी गुरुवारची अगदी वाटच पाहत असते की गुरुवार कधी येतोय आणि मला स्वामींचा अभिषेक करायला कधी मिळतोय. तर मी स्वामींचा पंचामृताने इथे अभिषेक केलेला आहे आणि ही जी स्वामींची मूर्ती आहे ना, तर या मी मूर्तीवर अभिषेक करत नाही, फक्त पाण्याचा अभिषेक करते. कारण या आधी सुद्धा माझ्याकडे एक मूर्ती होती, तर ती अभिषेक करून खराब झाली, म्हणून खूप वाईट वाटलं आणि म्हणून या मूर्तीवर फक्त पाण्याचा अभिषेक करते आणि धूप दाखवलं देवाला. जोपर्यंत ही माझी सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत एक मनाची शांतता, समाधान सुद्धा मिळते मनाला की आता देवाची छान अशी पूजा झाली आहे. माझी पूजा झाल्यानंतर मी माळ जप करते आणि राहिलेले अध्याय सुद्धा वाचते. मी 3 अध्याय वाचते, कधी कधी राहून जातात. त्याच्यानंतर मी गॅस शेगडीची पूजा करते आणि उंबरड्याचं लेपन सुद्धा करते. गुरुवारी करतेच आणि कोणतं जर अजून आपलं सण असेल तर त्या दिवशी ही सुद्धा करते उंबरड्याचं लेपन. आणि मी स्वामीची रांगोळी काढायला घेतली. एक सुंदर अनुभूती आली ना मला. मी स्वामीची या आधी रांगोळी काढायला घेतली होती, पण ती मला एका स्ट्रोक मध्ये जमलीच नव्हती. मी ही जी रांगोळी काढली ना, खरंच मी मोबाईल रेकॉर्ड नव्हता केला, एका लाईन मध्येच मी काढले. कुठेही मी डबल लाईन मारली नाही किंवा कुठेही मी पुसली नाहीये रांगोळी. खरंच खूप वेगळीच ऊर्जा मनामध्ये होती ही रांगोळी काढताना. मी नेक्स्ट टाइम ना खरंच मी नक्की शेअर करेन. खूप छान वाटली आणि रांगोळी सुद्धा खूप सुंदर दिसत होती. साक्षात स्वामी बसले आहेत आणि मी सहजच ठरवले की आज स्वामी महाराजांची रांगोळी काढायची. तुम्हाला सुद्धा ही स्वामींची रांगोळी आवडली का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भक्ती कर असं म्हणून भक्ती होत नाही. खरंच माझ्या मुलीला सुद्धा स्वामींची भक्तीची ओढ लागलेली आहे आणि ती सुद्धा स्कूलमधून आली आणि टिफिन आज फिनिश केला होता, तर तिने आवर्जून मला दाखवला. ज्या दिवशी टिफिन फिनिश होतो तर स्वतःहून ती उघडून दाखवते. त्याच्यानंतर मला डाळ भाताचा कुकर लावायचा होता, कारण आज स्वामींचा गुरुवार होता, त्याच्यामुळे संपूर्ण जेवण करायचं होतं. गुरुवार म्हटलं तर घेवड्याची भाजी आलीच पाहिजे. मग घेवड्याची भाजी केली. तोपर्यंत मॅडमचा असा सगळा पसारा चालला होता. किचन सेट बघून तर मला वाटतंय ना, मोठी झाली नाही की मला किचन मधून खरंच आराम देईल. किचन सेट बरोबर खूप छान ती खेळत असते. मग माझं सुद्धा जेवण झालं आणि त्याच्यानंतर मला एक महत्वाचं काम करायचं होतं. कोणतं ते मी दाखवते चला. तर माझ्याकडे आहेत ना
कोरफडची झाडं आहेत आणि ती आता मोठी झाली आहेत. एक दोन मला सापडली होती खालीच पार्किंग मध्ये. ती सहज छोट्या कुंडीमध्ये लावली होती. ती छान मोठी झाली आहेत आणि ती आता मला मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करायची आहेत. तर त्यासाठी माझ्याकडे मोठ्या कुंड्या नव्हत्या. आज आणि उद्या आणि याच्यामध्ये ना ते राहूनच गेलं होतं. आज म्हटलं चला आज फायनली जाऊन आणूया. आणि माझ्या बरोबर बिल्डिंगच्या समोर ना खूप सुंदर अशी नर्सरी आहे आणि ते तुम्ही बघू शकता. एवढी सुंदर सुंदर माठ आणि कुंड्या आहेत ना. कोणती तिथे गेल्यावर ना म्हणजे रिकाम्या हाताने माणूस येतच नाही खरंच. आणि हे मुंबई गोवा हायवेवर आहे नर्सरी. तुम्हाला कदाचित माहिती असेल, नसेल तर नक्की बघा. माणगाव मध्ये ही नर्सरी खूप सुंदर आहे आणि झाडांपेक्षा त्यांच्याकडे ना कुंड्या खूप सुंदर उपलब्ध आहेत. तर मला तर साध्याच कुंड्या घ्यायच्या होत्या, पण मी ह्या सर्व बघत होते आणि आमच्या मॅडम फुलं काढण्यात तंग होत्या. तर तिला छान छान फुलं सुद्धा दिसली होती, तर ती फुलं काढत होती. मला सुद्धा झाडं घ्यायचे, पण जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत काहीच घेऊन उपयोग नाही. पण यांच्याकडे ना सुंदर झाडं होतात. यांच्याकडून झाडं आणा, कितीही काळजी घ्या तरी ती राहायचे तेवढे वेळच राहतात. आणि इथे बघा सुंदर कुंडी होती. तर अन्वीला वेगळंच वाटलं, त्याचं नाक असं पुढे होतं तर तिने ओढलं. घरी आलो आणि देवाला नैवेद्य केला होता. मी नैवेद्य झाला होता, दाखवला आणि लाईट सुद्धा गेली होती. तेव्हा लाईट आल्यानंतर मला थोडे कपडे इस्त्री करायचे होते. अन्वीचे आणि अन्वीच्या बाबांचे युनिफॉर्म होते, तर ते मला इस्त्री करायचे होते. म्हटलं वेळ आहे तर ते इस्त्री करून घ्यावं. मग वेळच्या वेळी कामं झाली ती बरी असतात. त्याच्यानंतर 5 वाजले होते तोपर्यंत. आणि अन्वीला सुद्धा खाली मुलांचा आवाज येत होता खेळायचा, तर ती सुद्धा म्हणाली खेळायला चल. आणि आमच्या इथे ना लग्न आहे, तर असं मंडप डेकोरेशन चाललेलं आहे. तर मुलांना थोडी खेळण्याची अडचण निर्माण झालेली आहे आणि 1-2 दिवसाचं लग्न आहे. त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट मी कॅमेरा ऑन केला. गुरुवार आहे म्हटलं, मठात गेलंच पाहिजे. गुरुवारी मठामध्ये गेली संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर इथे गुरुवारी महाप्रसाद असतो. मी तुम्हाला मागच्या वेळेला सुद्धा दाखवला आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त हा महाप्रसाद घेतल्याशिवाय जात नाही आणि एवढी लाईन असते महाप्रसादाला. खूप छान वाटतं. थोडाशा का होईना महाप्रसादाने पोट भरतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा रात्री सुद्धा तिला खाली खेळायचं असतं आणि मुलं सगळी सोसायटीत खेळत असतात. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हाचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.